मित्र नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुमची मुलगी जर तुम्हाला सुरक्षित पाहिजे असेल, तिला सासर चांगलं बघायचं असेल तर गरिबाच्या झोपडीत द्या, पण श्रीमंताच्या बंगल्यात देऊ नका. मित्र हो, मयत गौरी पालवेचे वडील यांनी दिलेली ही कॉमेंट्स आहे. चॅनेलवर बोलताना त्यांनी ही कॉमेंट्स दिली. गौरी पालवेचे वडील नेमकं असं का म्हणाले? इथपासून ते गौरी पालवे कोण होती, तिनं खरंच आत्महत्या केली का, इथपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्र हो, मंत्री पंकजा मुंडे यांचे पी अनंत गर्जे यांची पत्नी असलेल्या डॉक्टर गौरी पालवे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच दोघांचं लग्न झालं होतं आणि इतक्या कमी दिवसांमध्ये तिनं आत्महत्या केली. या लग्नाला महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत उपस्थित होत्या आणि अनंत गर्जे जे आहे ते पंकजा मुंडे यांच्याकडे काही वर्षांपासून PA म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत थाटामाटात गौरी आणि अनंत यांचा विवाह समारंभ पार पडला होता. अनंत गर्जे यांच्या पत्नी असलेल्या डॉक्टर गौरी पालवे या मुंबईतील KM रुग्णालयात कार्यरत होत्या. असं सगळं असताना, सासरचं परिस्थिती चांगली असताना आणि स्वतः डॉक्टर असताना गौरी पालवे यांनी आत्महत्या का केली, हा प्रश्न अजूनही पडलेला आहे. गौरीच्या वडिलांनी मात्र आपल्या मुलीनं आत्महत्या केल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. तिनं आत्महत्या केली नाही तर तिला ठार मारण्यात आलं, असं गौरीच्या वडिलांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर जमाव संतप्त झाला आणि या जमावानं गर्जे यांच्या घरासमोरच गौरीचे अंत्यसंस्कार केले. मित्र, संपूर्ण हा प्रकार पाहिला तर महाराष्ट्रात हुंडाबळी होणं किंवा हुंड्यासाठी छळ होणं, आत्महत्या करणं विवाहितेचा ही का पहिली गोष्ट नाही. मुलीच्या पालकांना आजसुद्धा वाटतं की आपली मुलगी श्रीमंतीत राहावी, सुखात राहावी असं वाटत नाही. सुखात राहावी असं जर वाटतं तर आताचे मुलीचे आईवडील काय पूर्वीसारखे अशिक्षित नाही आहेत, चांगले शिकले सवरलेले आहेत. त्यांना एवढं कळतं की मुलीनं चांगलं शिकलं पाहिजे, आपल्या शिकलं चांगलं तर तिला सासर चांगलं मिळेल असा विचार मुलीचे पालक करतात. पण मुलीच्या पालकांना एवढं कळत नाही की आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे, भलेही श्रीमंतीत राहिली नाही तरी चालेल. हे पालकांना कळत नाही. त्यामुळे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण झालं, लोक ती विसरून गेली. आता वैष्णवी हगवण्याचा तर मृत्यू झाला, तिचा बळी गेला. आता हगवणे परिवार तर आनंदात असेल. त्यांना का शिक्षा झाली कोणाला माहिती नाही, त्यांचं सध्या काय सुरू झालं माहिती नाही, ते जामिनावर सुटले की नाही माहिती नाही. संपूर्ण प्रकरण शांत झालं. काही दिवसांनी गौरी पालवे यांचं प्रकरणसुद्धा असंच धुळीसारखं बसून जाईल. पुन्हा एक नवीन विवाहितेचं प्रकरण येईल. महाराष्ट्र ही प्रकरणं खूप वर्षापासून बघत आलं आहे. मित्रांनो, यासाठी अशा प्रकरणावर तोडगा काढायचा असेल तर मुलीसाठी स्थळ बघताना ते जसं वेल सेटल आहे का बघता, तसं ती कुटुंबातली जी लोकं आहेत ती कशी आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे याची माहिती काढणं हे गरजेचं असतं. म्हणजे मी तुम्हाला अनुभवावरून सांगतो, या दुःखदायक घटना का घडतात. एखादा श्रीमंत पोरगा असेल, अतिशय श्रीमंत, तर त्याची कोणतीसुद्धा चौकशी न करता अक्षरशः म्हणजे एखादा छान पदार्थ बघितल्यावर तुम्हाला, आता ह्या उपमा देताना खूप वाईट वाटतं आहे मला, पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत. अनेक जणांची ज्यांची लग्न झाली नाहीत ना, किंवा ज्यांच्या घरी एखादा श्रीमंत मुलगा आहे जो प्रचंड कमावतो आहे, गव्हर्मेंट नोकरीला आहे किंवा एक मोठा इंजिनियर आहे, त्याला 1.5-2 लाख रुपये महिन्याला पगार आहे, असे जे लोक आहेत ना त्यांना हे अनुभव येत असतील. त्यांच्याकडे दिवसाकाठी 2-3 स्थळांचे फोन येतात मुलींच्या वडिलांचे किंवा आईचे. विशेष करून या लग्न या प्रकरणात जेव्हा आई पडायला लागल्या, म्हणजे महिला पडायला लागल्या, महिलांच्या हातात हे लग्न हा प्रकरण गेलं, तिथपासून लग्न ही संस्था बिघडत चालली. आणि त्यानंतर विवाहितांचा छळ होणं, विवाहितांनी आत्महत्या करणं वगैरे हे प्रकार सुरू झाले. पूर्वीच्या काळात अशी होत नव्हती असं नाही, पण त्याला पूर्वीच्या काळात प्रकरणं अशी होत नव्हती असं नाही, पण पूर्वीचा काळ हा वेगळा होता. अशिक्षित लोकं होती, महिलांकडे एक बघण्याची दृष्टिकोन वाईट होता. पण आजसुद्धा
काळ सुधारला आहे किंवा माणसं सुधारली आहेत असं म्हणता येणार नाही. आज तुम्ही बघताय की विवाहितेचा छळ होणं, अतिशय संशय घेणं तिच्यावर वगैरे, अशा अनेक गोष्टीमुळं विवाहिता आत्महत्या करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या झोपडपट्टीत किंवा असं ज्या निम्न स्तरातला आहे, म्हणजे एखाद्या छोट्याशा फ्लॅटमध्ये राहणारे, त्यांचे सुखी संसार तुम्ही बघू शकता. यूट्यूबवर कितीतरी लोक तुम्हाला सापडतील जे संघर्ष करतायत. यूट्यूबर असतील, म्हणजे तुम्हाला यूट्यूबचंच कारण सांगितलं की तुम्हाला इझी ते बघता येतील त्यांचे संसार. एका छोट्याशा घरात ते संसार करतायत, नवरा बायको दोनही खुश आहे असं तुम्हाला दिसून येईल. पण या बंगल्यातली लोकं काय अजून सुखी झालेली नाही. उलट त्यांना जीवन नकोसं वाटायला लागलं त्या मोठ्या एवढ्या टोलेजंग इमारतीमध्ये. तर आपले हे गर्जे जे आहेत, अनंत गर्जे यांचे सासरे म्हणजे गौरी पालवेचे वडील आहेत, त्यांनी अतिशय खेदजनक आणि खूप संतापात हे सांगितलं की तुमची मुलगी भले झोपडीत द्या, झोपडीतल्या गरीबाला द्या, पण अशा श्रीमंत माणसाला देऊ नका. पण मित्रांनो, एक वाईट गोष्ट अशी आहे या संपूर्ण प्रकरणात बघितलात तर वैष्णवी हगवणे प्रकरण झाल्यानंतर जवळपास त्याला तर 1 वर्ष होत आलं. त्या 1 वर्षात मुलीचा कुठलाच वडील शिकला नाही ही गोष्ट. त्याच्यासाठी हे जर गोष्ट गौरी पालवेचे जर वडील त्याच वेळी शिकले असते, वैष्णवी हगवणे प्रकरणापासून काही बोध घेऊन शिकले असते, तर त्यांची मुलगी आज वाचली असती. म्हणजे श्रीमंतात देऊ नका वगैरे असा काय विषय नाही. श्रीमंत काय सगळेच वाईट असतात असं पण नाही. पण तुम्ही फक्त आणि फक्त श्रीमंती बघता, पैशाची श्रीमंती बघता, मनातने कशी आहेत माणसं ते बघत नाही. ही खेदजनक गोष्ट आहे. हा सल्ला तुम्ही इतरांना, मला गौरी पालवेच्या वडिलांना सांगणं आहे, हा सल्ला तुम्ही इतरांना देण्याच्या अगोदर जरी स्वतः जर व्यवस्थित तपास केला असता तर तुमची मुलगी आज जिवंत असती. एका छोट्याशा घरात का असेना तिनं सुखानं संसार केला असता. आणि गौरी पालवे या डॉक्टर होत्या, KEM सारख्या मुंबईतील प्रथितयश हॉस्पिटलमध्ये त्या कार्यरत होत्या. त्यामुळे त्या एखाद्या छोट्याशा फ्लॅटमध्ये जर गेल्या असत्या तर त्यांना ते दुसरं नवीन चांगलं घर घेऊन संसाराला हातभार लावणं किंवा संसार करणं त्यांना काही कठीण नव्हतं. त्यामुळे तुम्ही ते बघितलं नाहीत आणि ही चूक मोठी केलात. ठीक आहे, श्रीमंतात द्यायची होती तर निदान तुम्ही माणसं तरी पाहायला हवी ती सुद्धा पाहिली गेली नाहीत. आणि पुन्हा एक वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये घडली. नुसती घडली नाही तर ती अशा तऱ्हेनं घडली की माणूस म्हणजे हादरून गेला. पूर्ण पालवे कुटुंबच हादरून गेलं असं नाही, तर पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला या प्रकरणानं. आजहीसुद्धा ते प्रकरण गाजत आहे. पंकजा मुंडे यांचे PAच्या बायकोनं आत्महत्या केली. यामुळे या गोष्टीला क्राईम न्यूजपेक्षा पॉलिटिकल न्यूज जास्त वाजवली जाऊ लागली. या संपूर्ण प्रकरणात जर पाहायचं गेलं तर कुठेतरी मुलीच्या पालकांनी सावध होणं गरजेचं आहे. आपल्या मुलगीला सुखात ठेवणं किंवा सुखात असणं, म्हणजे मुलगी सुखात असणं म्हणजे काय, सुखाची व्याख्या काय, या कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे. गरिबाच्या घरी संसार सुखाचे होत नाहीत असं नाही आहे. मुलगी सुखात राहणं म्हणजे तिला कामधंदे तर करायला हवेत. असं बेडवर बसून तिला जेवण मिळतं आहे अशी मुलगी सुखात आहे असं म्हणत जर असतील पालक तर ही गोष्ट खूप चुकीची आहे. तिला कामधंदे, तिला कष्ट करायला शिका, कष्ट करणाऱ्या व्यक्तीसोबत तिचं लग्न लावून द्या. ती मुलगी खूप सुखात राहील, आयुष्य चांगलं काढेल, तिचं आयुष्य उलट वाढेल. आता या गौरीचं जर बघितलं तुम्ही तर तिचं वय केवढं होतं, ती छान नोकरीला होती तरीसुद्धा. आणि कसं असतं, कुठल्याही पालकांनी एवढं काबाड कष्ट करून स्वतःच्या इच्छा बाजूला सारून मुलींना किंवा मुलांना मोठं केलेलं असतं. त्यांनी अशी आत्महत्या केल्यावर त्यांची परिस्थिती काय असू शकते हे आपण त्यांच्या भावना समजू शकतो. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. कसं आहे माहिती आहे का, आत्महत्या असो, खून असो की काय असो, माणसाला स्वतःला संपवणं असो किंवा दुसऱ्याला संपवणं असो, ते संपवणं जे असतं तिथे त्यानंतर त्याच्यावर काहीच पर्याय नसतो. तो माणूस जो गेला तो परत येत नसतो. त्यामुळे एखाद्या गंभीर आजारासारखी जे आजार बरे होत नाही त्या आजारावर फक्त अगोदर ते होऊ नये त्याच्यासाठी लस घेणं, अगोदर घेणं हेच एक आपल्या हातात असतं. तसंच अशा गोष्टी घडू नयेत याच्यासाठी सावध होणं हे गरजेचं असतं. कसं आहे माहिती आहे का, रस्त्यावरून चालताना रस्ता चांगला असो की वाईट असो, आपण नेहमी पायाखाली लक्ष ठेवून चालत असतो. का तर आपल्याला ठेच लागेल. पण आयुष्याचा प्रवास करताना आपण एवढ्या गंभीर गोष्ट आपल्या आयुष्यात घडू शकतील याची कल्पना असतानासुद्धा, कारण तुम्ही आज जगात बघताय काय चाललं आहे ते, तुम्ही असं नाही की बाबा अज्ञानी आहात या गोष्टीबाबत, जगाच्या रीतीबद्दल वगैरे,
जगाच्या मेंटॅलिटीबद्दल, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तरीसुद्धा आपण एवढे मोठं गोष्ट करताना, मुलीचं लग्न लावताना आपण ह्या गोष्टी बघू नयेत. ही खरी चूक म्हणता येईल मुलीच्या पालकांचीच आहे. तुम्ही एवढं मुलीचं आयुष्य काय म्हणतात ते पतीच्या चरणी वाहताय. तिला तुम्ही एवढं लाडाकोडात वाढवलेलं एवढं आपला काळजाचा तुकडा तुम्ही दुसऱ्याला देताय, तर तो तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे का? एवढी साधी चौकशी तुम्ही करू नये. ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि नंतर एकदा हातातून वेळ निघून गेली की मग काहीच नसतं. मग आपण त्वेषानं फक्त बोलू शकतो, न्यायदेवते पण हात पसरून न्याय मागू शकतो. ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीच मिळत नाही. तुम्ही कितीही जरी केलात, उद्या या प्रकरणात संबंधित आरोपींना जरी फाशी झाली तरी तुमची मुलगी तर काय परत येणार नाही. हेच सत्य आहे. आणि हे सत्य जर तुम्हाला स्वीकारायचं नसेल तर सुरुवातीपासून तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तळहाताचा फोड त्या अशा एखाद्या श्रीमंताच्या हातात येता आणि तो श्रीमंत काय म्हणतात तो मनानं अजिबात काय म्हणतात तो भंगली असलेला, असा गरीब दरिद्री असलेला अशा माणसाच्या हातात देत आहे का? तर त्याच्याकडे पैसा आहे म्हणून. तुमची मुलगी खूप अशी साधीभोळी असते, कमी शिकलेली असते आणि काय म्हणतात ते तिला कुठली नोकरी नसते, फक्त गृहिणी आहे अशी असते, तर तुम्ही ठीक आहे थोडंफार श्रीमंत बघून देणं. तुमची मुलगी स्वतः कमावणारी आहे, चांगल्या गव्हर्मेंट नोकरी करते, छान तिला पगार आहे डॉक्टर असल्यामुळे, तर ती संसार जर एखादा तिचा नवरा गरीब असेल तर ती संसार मोठ्या हिमतीने उभी करू शकते. ही तुम्ही मेंटॅलिटी मुलीचे पालक, म्हणजे हा त्यांच्यापुरताच प्रश्न नाही, हा सर्व मुलींच्या पालकांना आहे की तुमची मुलगी संसार का नाही उभा करू शकत? त्या नवरा जर करणार नसेल, त्याच्या नशिबानं त्याला दुर्दैवानं नोकरी मिळत नसेल किंवा नोकरी मिळत तरी चांगल्या पगाराची नसेल, पण तो खूप केअर घेणार असेल, तर तुम्ही ती गोष्ट का बघत नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नावर कधीतरी मुलीच्या पालकाने जागरूक होणं गरजेचं आहे. तरच या मुलींच्या आत्महत्या ज्या छळाने होतात, छळ करून किंवा संशय घेऊन किंवा हुंडाबळी करून ह्या ज्या होतात, आत्महत्या असो की महिलांचे खून असो, त्या गोष्टी थांबतील. अन्यथा याच्याशिवाय पर्याय नाही. कौटुंबिक हिंसाचारही होतच राहतील. त्याच्याकडून मुलीच्या पालकांनी पहिला धडा घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर या मुलं असतील किंवा म्हणजे नवरा मुलगा असेल किंवा मुलाचे पालक असतील, त्यांना धडा शिकवायचा नंतरची गोष्ट राहिली. पण स्वतः यापासून सावध होणं गरजेचं आहे. कारण हातातून वेळ निघून गेली की निघून गेलेली वेळ कधीच परत आपल्या हातात येत नाही. हे सत्य तुम्हाला स्वीकारावंच लागेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मित्रांनो. हे एकूणच संपूर्ण प्रकरणाबद्दल मी मतं मांडली त्याच्यावर तुमचं मत काय ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा एकदा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.